तर अजित पवार हे कालपासून दिल्लीत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अजित पवार हे कालपासूनच दिल्लीमध्ये आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अजित पवार गेल्या 24 तासांपासून कुणालाही भेटलेले नव्हते, ते आपल्या बंगल्यावरच आहेत अशी माहिती देण्यात होती। मात्र आता त्यानंतर अजित पवार हे कालपासून दिल्लीत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अजित पवारांच्या या दिल्ली दौऱ्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाहीये, मात्र कालपासूनच ते दिल्लीमध्ये आहेत। अधिवेशनाला कालपासून सुरुवात झालेली आहे। हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडत आहे, मात्र अधिवेशनाच्या या कामकाजाच्या दरम्यानच अजित पवार हे दिल्लीमध्ये आहेत अशी माहिती कळते। खातेवाटप संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी अजित पवार दिल्लीमध्ये असल्याची माहिती आहे। महिला आणि बालविकास विभाग आणि अर्थ खात्याचा पेच असल्यानंच दादा दिल्लीमध्ये गेलेत अशी माहिती कळते। गजानन उमाटे माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील। गजानन, नक्कीच महायुतीमध्ये खातेवाटपाचा पेच अद्यापही कायम आहे आणि काही खात्यांवर महिला व बालकल्याण आणि अर्थ जे खातं आहे ज्यावर राष्ट्रवादी अजितदादा गटानं आग्रह धरलेला आहे त्यावर तोडगा निघत नसल्यानं अजितदादा कालपासून दिल्लीत असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। आज सकाळी TV9ची टीम स्वतः अजितदादाच्या बंगल्यावर जाऊन आली। सकाळी बंगल्यावर नव्हते, रात्रीही बंगल्यावर नव्हते, कालपासून दिल्लीत गेल्याची माहिती आहे। आणि या दोन खात्यांबाबत, कारण की महिला व बालकल्याण विभाग आदिती तटकरे साठी राष्ट्रवादी आग्रही आहे, तर अर्थ खात्यासाठी अजितदादा स्वतः आग्रही आहे, परंतु दोन्ही खाती भाजप द्यायला तयार नाही। भाजपला ती खाती स्वतःकडे ठेवायची आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग अजितदादा गटाला देण्यास भाजप तयार आहे। त्यामुळे तोडगा निघत नसल्याने अजितदादा पवार जे आहे ते दिल्लीत गेल्याची माहिती आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे। रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की 2 दिवसात खातेवाटप जाहीर होईल। कालचा संपूर्ण दिवस गेला, अजूनही खातेवाटप आज जाहीर होईल याची स्पष्टता कुठेही दिसत नाही। याचा अर्थ असा होतो की तिन्ही पक्षामध्ये अजूनही खातेवाटपाबाबत पेच निर्माण झालेला आहे आणि हा पेच घेऊनच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दिल्लीत गेल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून या सगळ्या याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। जे विस्तार झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री म्हणतायत की आज उद्या खातेवाटप जाहीर होईल, परंतु जे प्रमुख तिन्ही नेते आहेत त्यांच्याकडनं अजूनही कुठली स्पष्टता खातेवाटपाबाबत नाही। याचा अर्थ असा होतो की अजूनही पेच कायम आहे। आजही शिवसेनेनं गृह खात्यावर दावा केलेला आपल्याला पाहायला मिळाला। शिवसेनेचे मंत्री गृह खात्यावर दावा करताय, जे खातं भाजप कधीही सोडणार नाही आणि सोडायला तयार नाही। दुसरं महत्त्वाचं, अजितदादा पवार यांच्याकडे असलेलं अर्थ खातं यावेळेस भाजपला आपल्याकडे हवं आहे, कारण की निधी वाटपाचा प्रश्न आहे सगळ्या आमदारांना। त्यामुळे अर्थ खात्यावर अजितदादा आग्रही आहे आणि महिला व बालकल्याण जे खातं भाजपला पंकजा मुंडे यांच्याकडे द्यायचं आहे अशी माहिती आहे सूत्रांची। त्यामुळे हा संपूर्ण पेच सोडवण्यासाठी अजितदादा पवार दिल्लीत आहे आणि अजितदादा पवार वेळ मागतायत अशी माहिती आहे की भाजपचे जे केंद्रीय नेतृत्व आहे त्यांना भेटून या सगळ्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी। नक्कीच, मात्र कालपासून अजितदादा कोणालाही भेटत नव्हते। एका बाजूला त्यांचेच काही नेते देखील नाराज आहेत, ज्याच्यामध्ये छगन भुजबळांसारखे लोक आहेत। सोळंकेंनी देखील नाराजी आपली व्यक्त केलेली आहे, त्यामुळे त्या संदर्भात देखील काही चर्चा होऊ शकते। त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेण्यासंदर्भात दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठांशी काही चर्चा ते करू शकतात। गजानन, तुम्हाला मी थोडंसं थांबवतोय। आणखी उदय सामंत यांनी देखील एक प्रतिक्रिया दिली आहे, ती आपण आधी ऐकूयात। खातेवाटप 2 दिवसामध्ये होईल असं मुख्यमंत्री म्हणाले होते। आजचा दुसरा दिवस आहे, आज संध्याकाळपर्यंत होईल असं वाटतंय का? आणि गृह खात्याबाबत एकनाथ शिंदे अजूनही आग्रही असल्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी आहे। 2 दिवस त्यांनी सांगितलेला होता, कालचा दिवस संपलेला, आजचा दिवस अजून संपायचा आहे। सकाळच आज झालेली आहे, सकाळपासून दिवसाची सुरुवात झाली, अजून रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे। त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी अपेक्षा ठेवायला हरकत नाही की आज दिवसभरामध्ये खातेवाटप होईल। तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे कालपासूनच दिल्लीत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। खातेवाटपासंदर्भातली महत्त्वाची चर्चा वरिष्ठ भाजपचे आहेत त्यांच्याशी करण्यासाठी अजित पवार हे दिल्लीमध्ये गेलेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। महिला आणि बालविकास तसंच अर्थ खात्याच्या संदर्भात त्यांची चर्चा होणार आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत माझे सहकारी गजानन उमाटे यांच्याकडे। गजानन, या खातेवाटपांसंदर्भात दिल्लीतल्या वरिष्ठांशी चर्चा होईलच, त्या व्यतिरिक्त छगन भुजबळ, सोळंके हे काही जे वरिष्ठ आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात देखील काही चर्चा होऊ शकते का?
नक्कीच शक्यता आहे, कारण की छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलं नाही तर मग त्यांचं पुनर्वसन नेमकं कसं होणार. त्यांचं पुनर्वसन एक चर्चा सुरू झाली होती की त्यांना राज्यपाल बनवलं जाणार. या सगळ्या बाबींवरही चर्चा होऊ शकते, कारण की राष्ट्रवादीला ज्या जागा आल्या होत्या, कोटा आला होता महायुतीमध्ये, त्या सगळ्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात आत्ता छगन भुजबळ यांच्यासाठी जागा नाही. मग त्यांचं पुनर्वसन करायचं आहे तर मग त्यांना राज्यपालपदी पाठवलं जातं की राज्यसभा देऊन वर केंद्रात काही महत्त्वाचं पद दिलं जातं. या सगळ्या बाबींवरही दिल्ली चर्चा होऊ शकते, कारण की कालपासून छगन भुजबळ यांची नाराजी आणि त्यांचं जे वक्तव्य होतं की जहा नाही चैना वहा नाही रहना, याचा अर्थ असा होतो की आता राष्ट्रवादीतून बंडाचा झेंडा त्यांनी हाती तर घेतला नाही ना, या वाक्याचा अर्थ असाच होतो. त्यामुळे हे सगळं बंड शमवण्यासाठी अजितदादा पवार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी, कारण की केंद्रात सामावून घ्यायचं आहे तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेणं, त्यांची मर्जी असणं गरजेचं आहे. आणि छगन भुजबळ सारखा मोठा नेता, ओबीसी नेता नाराज असणं अजितदादा गटाला नक्कीच अजितदादा गटाला परवडणारा नाहीये. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी गजानन.